नमस्कार मित्रांनो, मी आहे ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासाठी माझी एक दीर्घकथा मालिका सादर करत आहे, साथ दे तू मला. तर याचा सीझन दुसरा सुरू झालेला आहे आणि आत्ता याचे तुम्ही 4 भाग ऐकलेले आहेत आणि आता आजचा पुढचा भाग म्हणजेच 5वा भाग तुमच्यापुढे मी सादर करते आहे. तर साथ दे तू मला ही मितेश आणि आर्याची कथा आहे. याच्यामध्ये मितेश हा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे आणि डॉक्टर मिताली मितेशचं ट्रीटमेंट करत आहे. ती डॉक्टर मिताली ही मानसोपचार तज्ज्ञ आहे. आता कथेचा 5वा भाग. प्यार दो प्यार लो, प्यार दो प्यार लो. त्या पब हाऊसमध्ये तरुण तरुणी या गाण्यावर बेबंद होऊन नाचत होते. कोणाच्या हातात सिगारेट तर कोणाच्या हातात ड्रिंकची बॉटल. एकदम धुंद माहोल होता तिथे. तिथे असणाऱ्या सगळ्याच मुली एकदम तंग आणि शॉर्ट कपड्यामध्ये होत्या. आपल्या शरीराच्या माद खालचाली करत त्या डान्स करत होत्या. बऱ्यापैकी सगळ्या नशेत होत्या. आर्या एका टूरवर आली होती इथे. हे होते पिंक सिटी जयपूर. दिवसभर टूरसोबत फिरून कंटाळलेली आर्या तिची फ्रेंड निकिता हिच्यासोबत या पबमध्ये आली होती. दोघीही ड्रिंक करत बसल्या होत्या. आर्यानेही शॉर्ट स्कर्ट आणि सिवलेस टॉप घातला होता. पायामध्ये हाय हिल्स होते. मितेशसोबत ब्रेकअप करून ती मस्त निवांत जगत होती. तिला कशाचे कसलेच दुःख नव्हते. तिला असंच फ्री आयुष्य जगायचे होते, मन मानेल तसे. म्हणूनच तर तिने ट्रॅव्हल कंपनीमध्ये काम बघितले होते. निकितासोबत आर्या ड्रिंक आणि स्मोक पण करत बसली होती. तिच्या समोरच्या टेबलापाशी एक गोरा तांबूस डोळ्याचा सोनेरी केसांचा एकदम स्मार्ट आणि हँडसम मुलगा बसला होता. तो आर्याकडेच बघत होता. तोही ड्रिंक करत होता. आर्याने त्याच्याकडे बघितले तर तो तिच्याकडे बघून हसला. त्याची पिळदार शरीरयष्टी, ते तांबूस डोळे खूप आकर्षक होता. तो फॉरेनर होता तो मुलगा. आर्याने दुसरीकडे आपली नजर फिरवली, पण त्याच्यात कमालीची जादू होती, आकर्षण होते की आर्या न राहून त्याच्याकडे पुन्हा बघू लागली. तसा तो पुन्हा हसला. आता आर्याही त्याच्याकडे बघून हसली. गाणे चालू होते. सगळे कपल डान्स करत एकमेकांना किस कर किंवा गळ्यात गळे घालत डान्स करत होते. कोणाला कसली शुद्ध नव्हती. सगळा तो हॉल ड्रिंकच्या वासाने आणि सिगारेटच्या धुराने भरून गेला होता. आर्या तिच्याच विचारात हरवली होती. एक्सक्यूज मी, आवाजाने आर्या भाण्यावर आली. तो समोर बसलेला मुलगा आर्याजवळ आला होता. येस प्लीज, आर्या म्हणाली. कॅन वी डान्स प्लीज, त्याने विचारले. मग थोडा विचार करत आर्याने त्याला होकार दिला. त्याने आर्याचा हात धरला आणि दोघे मग डान्स फ्लोअरकडे गेले. हाय, आय एम अ मार्क, त्याने आपली ओळख सांगितली. आय एम आर्या. दोघेही इंग्लिशमध्ये बोलत होते, पण आता मी मराठी कथा लिहिते त्यामुळे पुढं सगळं मराठीमध्ये संभाषण असेल. मार्क एक फोटोग्राफर होता आणि फोटोशूटसाठी तो भारतात आला होता. आर्यानेही आपल्याबद्दल माहिती त्याला दिली. दोघे सिगारेट ओढत डान्सही करत होते. मार्कने आपल्याकडील सिगारेट आर्याला दिली. आर्या, ट्राय धिस, मार्क म्हणाला. आर्याने त्याची ती सिगारेट घेतली आणि त्याचा एक कश घेतला. तिला एकदम आपण हवेत असल्यासारखं हलकं हलकं जाणवू लागलं. तिने अजून एक मोठा कश घेतला. खूप भारी वाटत होते तिला. एक वेगळी नशा होती त्यात. हे कसले सिगारेट आहे, तिने मार्कला विचारले. हे एक स्पेशल सिगारेट आहे, तुला आवडले का आर्या, त्याने विचारले. हो, खूप छान आहे, मस्त हलके वाटत आहे. कुठून आणली तू ही, तिने विचारले. माझा एक मित्र आहे त्याच्याकडून. तुला पण पाहिजे का अशीच. हो पाहिजे, एकदम रिलॅक्स वाटते. तेव्हा मार्क गालात हसला. त्याने आर्याला आपल्या मिठीत अजून जवळ घेत डान्स करत राहिला. मग तो तिच्या कमरेवर किंवा पोटावर हात फिरवत डान्स करू लागला. आर्या त्या सिगारेटच्या धुंदीत होती. तिला काहीही समजत नव्हते. मार्क तिला गालावर कानावर हलके हलके बाईट करत होता. आर्या त्याला जास्तच चिपकून डान्स करत होती. तिची सिगारेट संपली. मार्क, मला अजून तशी सिगारेट हवी आहे, आर्या बोलली. हो, माझ्यासोबत चल तू, मी देतो, मार्क म्हणाला. त्याने आर्याचा चेहरा आपल्या ओंजळीत पकडला आणि तिच्या ओठांवर त्याने किस केले. आर्या नशेत होती. तिने मग त्याला अजून जवळ ओढले आणि त्याच्या ओठावर आता ती जोरजोरात बाईट करू लागली. मार्क तिच्या संपूर्ण अंगावरून आपला हात फिरवत राहिला.
बराच वेळ झाला आर्या डान्स करत होती. निकिता तिच्याजवळ आली आणि हॉटेलवर परत जाऊ असं म्हणू लागली. पण आर्या म्हणाले की तू जा, मी थोड्या वेळाने येते. आर्या एकदम बिनधास्त मुलगी आहे हे तिला माहीत होते. सो निकिता तिथून एकटीच बाहेर पडली. मार्क ही आर्याला घेऊन तिथून बाहेर पडला. आर्या अजूनही नशेतच होती. मार्क, मला ती सिगरेट हवी आहे. हो देतो, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत माझ्या हॉटेलवर यावं लागेल, मार्क म्हणाला. आर्या मग मार्कसोबत जवळच्या हॉटेलमध्ये आली. मार्कच्या रूममध्ये गेली. आर्या, हे घे सिगरेट. मार्कने तिला सिगरेट दिली. आर्याने ती पेटून भराभरा ती त्याचे कश घेऊ लागली. मार्क, यात असं काय आहे की अगदी धुंद व्हायला होते, आर्याने विचारले. आर्या, यात एक स्पेशल गोष्ट आहे, ही बघ, असे म्हणत मार्कने खिशातून एक पाकिट बाहेर काढले. त्यात पांढरी पावडर होती. मार्क, हे काय आहे, कसली पावडर आहे ही, आर्याने विचारले. आर्या, ही ब्राऊन शुगर आहे. याच्यामुळे सिगरेट अजून जास्त नशा देते. मन हलकं रितं होत जातं, सगळं टेन्शन गुल. पण मार्क, हे बाजारात विकणं आणि विकत घेणं अलाउड नाही. तू कुठून आणलेस, तिने विचारले. बेबी, आमच्या देशात काही गुप्त ठिकाणी हे मिळतं. इथे पण मिळते तुमच्या राज्यात, तो म्हणाला. मार्क, मला हवी असेल तर कुठे मिळेल ही पावडर? आर्या, मी एकाचा नंबर तुला देतो, तो देईल तुला. पण मार्क, मला माझ्या सिटीतल्या माणसाचा नंबर दे. इथला नंबर घेऊन मी काय करणार, ती म्हणाली. मार्क मग थोडा विचार करत राहिला. मग म्हणाला, आर्या, पुणे आणि मुंबईमध्ये हा माल मिळतो. तू तिथून घेऊ शकतेस आणि एकदम आणून ठेवू शकतेस. चालेल, आर्या म्हणाली. मार्कने मग तिला पुण्यातील एका माणसाचा नंबर दिला. आर्या खुश झाली. तिला हे टेन्शन फ्री टॉनिक जबरदस्त आवडले होते. तशी तीही बिंदास्तच होती. आर्या मस्त बेडवर पडून ती पावडर नाकाने ओढत सिगरेट ओढत होती. ही नशा तिला हवेविषयी वाटत होती. गुंग झाली होती ती त्यात. मार्क तिच्याजवळ बसला. त्याने तिच्या उघड्या दंडाला स्पर्श केला. आपली बोटं तिच्या दंडावर फिरवत राहिला. आर्या नशेत होती. मार्क काय करतो आहे हे तिला समजत नव्हते. मार्कने तिला गळ्यावर किस केले. तसंच किस करत तो तिला कानाला, खांद्यावर, कॉलर बोनला बाईट करत राहिला. आर्या त्याच्या स्पर्शाने रोमांचित होत होती. मार्कने तिच्या हातातील सिगरेट घेतली आणि त्याने कश घेतला. सिगरेट जवळ असणाऱ्या एस्ट्रेमध्ये टाकली. आपल्या हाताने त्याने आर्याचा चेहरा पकडला. अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. हळूवार तो तिला किस करू लागला. आर्याला त्याचा स्पर्श हवावासा वाटत होता. मार्क बराच वेळ तिचे ओठ चुंबत किस करत होता ओठांना. हळूहळू आर्या त्याच्या संपूर्ण शरीरावर तो हात फिरवत राहिला. आर्याच्या एक एक करत त्याने आर्याचे सगळे कपडे काढले. आर्या आता त्याच्यासमोर निर्वस्त्र होती. मार्कने तिला ड्रिंक पाजली. त्यातही ड्रग होते. मार्कने आपलेही कपडे काढून टाकले आणि आर्याच्या अनावृत शरीरावर तो तुटून पडला. नचेतसुद्धा आर्या त्याला आपल्याजवळ घट्ट ओढून घेत होती. ड्रगची नशा तिला चेतवत होती. ती जास्तीत जास्त मार्कशी सलगी करत होती. त्याच्या गोऱ्या पाठीवर आपल्या नखांचे व्रण उठवत होती. मार्क आर्याला मनसोक्त उपभोगत होता. बराच वेळ दोघे प्रणय क्रीडे करत राहिले. मध्यरात्री कधीतरी आर्या झोपून गेली. मार्क तिच्याकडे बघून हसला. म्हणाला, सो स्वीट अँड हॉट इंडियन लेडी. तोही आर्याच्या शेजारी झोपून गेला. आज पेशंट कमी होते म्हणून मितालीने मितेशच्या घरी जाण्याचे ठरवले. आपली केबिन आवरून ती पर्स घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडली. थोड्या वेळात ती मितेशच्या घरी पोचली. त्याच्या आईबाबांनी तिचे स्वागतच केले. आईने पाणी आणून दिले. डॉक्टर चहा घेणार की कॉफी, मितेशच्या बाबांनी तिला विचारले. काका, अहो काही नको मला, आणि मला अहो जाऊ नका करू. मी नेहमी येत राहणार आता तुमच्याकडे. बरं मिताली, तू हॉस्पिटलमधून डायरेक्ट आलीस ना, थोडा चहा घे, फ्रेश वाटेल, मितेशचे बाबा म्हणाले तिला. ठीक आहे काका. आईने मग चहा आणि बिस्किटे मितालीसाठी आणली. काकू, मला मितेशची रूम दाखवा, मिताली म्हणाली. चल म्हणत काकू मितेशची रूम जी वरती होती, त्यांचा सेपरेट बंगलो होता, त्यामुळे त्याची रूम वरच्या मजल्यावर होती, तिथे काकू मितालीला घेऊन गेला. मिताली, ही समोरची रूम, तिथे जा आणि काही लागलं तर मला आवाज दे. काकूंनी मितेशची रूम मितालीला दाखवली. मिताली मितेशच्या रूमजवळ गेली. दार नुसतेच ढकललेले होते. मितालीने दार उघडले आणि ती आत गेली. मितेश खिडकीजवळ उभा राहून बाहेर एकटं बघत होता. मिताली आत आली हेही त्याला समजले नाही. मितेश असं खिडकीतून निसर्ग पाहण्यापेक्षा
आपण बाहेर जाऊन बघूया का? मिताली म्हणाली. तिचा आवाज ऐकून मितेशने वळून पाहिले, पण एकही शब्द तो बोलला नाही. मिताली त्याच्या शेजारी उभी राहिली. मितेश, मी आता रोजच तुमच्या घरी येणार आहे. मितेश, मी तुमची कादंबरी हारजीत वाचली. किती सुंदर लिहिता तुम्ही. तुम्ही म्हणत असाल तर मी काही वाचून दाखवू का तुम्हाला? तिने विचारले त्याला. मितेश तरीही काही बोलला नाही. मग मिताली त्याच्या बाजूला खुर्चीवर बसली. तिने पर्समधून मितेशचे एक पुस्तक बाहेर काढले. हारजीत नावाची त्याची फेमस कादंबरी होती. त्यातला एक पार्ट मिताली वाचू लागले. तो म्हणाला, सुमितभाई, सगळीकडे प्रीतीताईंच्या नावाची चर्चा आहे. आपण जिंकणार आहे नक्की. कोणी सांगितले तुला हे? भाई, तो आर के नगरचा आपला खबरी आहे की. अच्छा, बरं, काही गोंधळ होते का? तिकडे लक्ष द्या तुम्ही सगळे. हां भाई, तुम्ही काळजीच करू नका. सुमित, सगळं नीट होईल ना? अगं हो, नको काळजी करूस. आणि मी आहे ना सोबत. तू आहेस म्हणून उतरले ना मी या राजकारणात. कॉफी घे, नको विचार करू काही, असे बोलून सुमितने तिच्या हातावर आपला हात ठेवला. प्रीतीला फोन आला. तिने पाहिले तर मोहित होता, म्हणून तिने तो घेतला नाही फोन. मग पुन्हा एकदा त्याचा कॉल आला. तसा सुमित म्हणाला, कोणाचा फोन आहे? घे ना प्रीती. नको, मोहितचा आहे. असू दे, घे, असं सुमित म्हणाला. मग तिने तो कॉल घेतला. हॅलो मोहित, बोल. मोहितने तिला समोर विचारले, कशी आहेस प्रीती? मी ठीक आहे. काही काम होते का तुझे? नाही ग, काम नाही. तुला ऑल द बेस्ट बोलण्यासाठी मी फोन केला होता. ओके, थँक्स मोहित. त्या मोहित म्हणाला, तू नक्की जिंकणार प्रीती. विश यू ऑल द बेस्ट. ओके बाय म्हणत तिने फोन ठेवला. मितालीने इतके वाचले आणि मितेशकडे पाहिले. तो तिच्याकडे बघत होता. त्याला खरं तर तिचं वाचणं खूप आवडलं होतं. पुढे वाच, मितेश इतकंच बोलला. आज इतक्या दिवसाने त्याने कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मिताली खुश झाली. ओके, वाचते म्हणत मिताली पुढे वाचत राहिली. मधून ती मितेशकडे बघत होती. मितेशही तिच्याकडेच बघत होता. वाचताना तिच्या नाजूक ओठांची होणारी हालचाल, तिचे बोलके डोळे, हसरा चेहरा, सगळं काही मितेश टक लावून बघत होता. एक भाग संपला होता तशी मिताली वाचायची थांबली. तर आता मी ह्या तो वरचा पोर्शन वाचला कथेतला, तर ती माझीच कथा आहे हारजीत नावाची. तर ती कथा पण मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तर आता याच्यामध्ये मी थोडासा तो संदर्भ टाकला. तर मितेशकडे ती मी पाहिली आणि म्हणाली, आता मी घरी जाते, उद्या पुन्हा येईन, मग पुढे वाचून दाखवते. मितेश काहीच बोलला नाही. मिताली उठली. आपली पर्स घेऊन ती खाली आली. तिला खाली आल्याचे बघून मितेशच्या आईने विचारले, मिताली, काही बोलला का गं मितेश? हो काकू, मी त्याला त्याची एक स्टोरी वाचून दाखवत होते. मध्येच थांबले तर मला अजून पुढे वाच असं तो म्हणाला. वाचून दाखवतो, हां वाच म्हणाला. खरंच सांगते का मिताली? काकूने विचारली. असं असेल तर देवच पावला. तुझ्यासोबत राहून मितेश नक्की बरा होणार बघ. हो काका, मितेश पूर्ण बरा होईल. आज तो एक शब्द बोलला, उद्या अजून बोलेल, मिताली म्हणाली. असंच होऊ दे, आई म्हणाली. मिताली मग त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडली. तिला अजिंक्यचा कॉल येत होता. तिने रिसीव्ह केला. बोल अजू. मिताली, कुठे आहेस? भेटणार आहेस का मला? अजू, अरे मी आत्ता घरी जाते, उद्या भेटूया का? असं पण खूप लेट झालं आहे. मिताली, यार थोडा वेळ भेट ना, मग जा घरी, अजिंक्य म्हणाला. ओके, ये, आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये ये, मिताली म्हणाली त्याला. थोड्या वेळात मिताली त्या कॅफेत आली. अजिंक्यही पाठोपाठ आला. हाय मितू, कसा गेला आजचा दिवस? अजिंक्य, आज लवकर बाहेर पडले, सो मी मितेशकडे गेले होते. कसा आहे तो? त्याने विचारले. अरे, आज मी त्याचं एक पुस्तक वाचून दाखवत होते. थोडे वाचले आणि मी बंद केले. तर मितेशने रिॲक्ट केले. काय बोलला तो? अजिंक्यने विचारले. अजून पुढे वाच इतकंच म्हणाला. याचा अर्थ तो लवकर बरा होईल अजिंक्य, मिताली म्हणाली. होप सो, म्हणजे तू पण फ्री होशील जरा माझ्यासाठी, अजिंक्य म्हणाला. मग मिताली मितेशबद्दलच बोलत राहिली. त्याचं लिखाण, त्याचे पुस्तके, त्याचे फॅन फॉलोअर्स. तिच्या तोंडात फक्त मितेश मितेश आणि मितेशच होता. मिताली, आय थिंक आपण उगाच भेटलो, जरा रागातच अजिंक्य म्हणाला. असं का बोलतोस अजू? तूच म्हणालास ना भेटू म्हणून. हो, पण आता आल्यापासून मी बघत आहे तुझ्या बोलण्यात फक्त मितेशच येत आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुठला विषयच नाही तुला. अजिंक्य, आय एम सॉरी.
पण ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले ना. मी तू आपल्याबद्दल तू बोलशील असं मला वाटत होतं. सॉरी अजिंक्य. तेवढे त्यांची कॉफी आली. काहीच न बोलता मग दोघं कॉफी घेत होते. मिताली, या संडेला आपण पिकनिकला जाऊया, तू आणि मी फक्त, अजिंक्य म्हणाला. ठीक आहे, मी सांगते तुला. काही काम नसेल तर नक्की जाऊ, मिताली म्हणाली. मिताली, आता संडेला कसले काम असणार आहे? तुला माझ्यासोबत यावंसे वाटते आहे की नाही? अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, अरे काहीही काय समज करून घेतो आहेस तू, मिताली त्याला म्हणाली. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. तर या कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कथा आवडते का हे सुद्धा सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच पहिलं सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला माझ्या कथेच्या पुढच्या भागांचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळणार आहे. म्हणजे कथेचा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येत जाईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत धन्यवाद.